साक्रोली संघाचा कर्णधार आपण आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. साक्रोली संघाचा कर्णधार ओहो अजयने इकडे मात्र इरादे स्पष्ट केले पहिल्या चेंडूवरती. यस का मला जावटे संघाचा हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातं हे मात्र स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवरती अमोलचं स्वागत केलंय अजय याने. हो पुलटा चेंडू होता इथे मात्र फेकून दिलाय थर्ड मॅन रिझनला आणि हा चेंडू मात्र चौकार जातोय. इकडे पंच कळवतात हा चौकार आहे परंतु हाईट मात्र चेक सांगतात. आणि हा नो बॉल आहे. पुन्हा एकदा अमोल तयार. ओहो मोठा फटका केलाच होता ऑन साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. अर पाय चिकलान बसला. मला असं वाटतं क्षेत्ररक्षक गणेश तिकडे असावा परंतु दोन मात्र धावून काढल्यात. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार मात्र ठोकला होता त्याच्यानंतरला चौकार आलाय. आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल अमोल याला. 13 धावसंख्या मात्र खर्च केलाय दोन चेंडूवरती. साक्रोली संघाचा कर्णधार गणेश. साक्रोली संघाचा कर्णधार गणेश आपण यायचंय. ओ इकडे मात्र फुलटा चेंडू होता. संधी गमावली मात्र मेजवानी होती अजय याला परंतु काही फारसा स्पर्श झाला नाहीये. साक्रोली संघाचा कर्णधार गणेश. गणेश आपण यायचंय आयोजकांकडे. ओहो मोठा फटका खेळलाय आणि इकडे मात्र गॅप मध्ये जाईल चेंडू. सीमा रेषा पार. वन बाउन्स चौकार. पुन्हा एकदा अमोल तयार. ओहो पुढे टाकलेला चेंडू आला तसाच भिरकावून दिलाय षटकार. येस अमोलचं कुठेतरी मात्र महागडे शतक मात्र पाहायला मिळेल आपल्याला. पहा थोडासा पुढ्यात टाकला तर चेंडू अजयच्या पायामध्ये होता त्यांनी मात्र भिरकावून दिलाय चेंडू षटकार. साक्रोली संघाचा कर्णधार गणेश आपण यायचंय प्लीज कारण का आयोजक आपल्याला वारंवार बोलवत आहेत. अंगा आपली मॅच सुद्धा राहिलेली आहे. पहिली मॅच आपली होती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हुक केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षक म्हणून राहील. अजून एक षटकार.
शतकच्या अखेरीस धाव संख्या झाली ती म्हणजे 29. नवीन नवीन आलेला गोलंदाज रोहित आहे ना, रोहन. पाहूया स्ट्राईकवर असेल सुमेश महाडिक, चावटे गावचा खेळाडू. येस, नकारात्मक चेंडू पंच कळवतात आम्हाला. येस, हा युवा गोलंदाज आहे बोर्माचं बस संघाचा. पुन्हा एकदा पाहूया रोहन. ओहो, ग्लास केलाय चेंडू, परंतु हा चेंडू जाईल सीधा सीमा रेषा पार. षटकार. यश, जसं अमोल वरती सुद्धा मोठे प्रहार केले तसेच रोहन वरती सुद्धा सुरुवात केली सुमेश महाडिक याने. जणू काय दोघं पवेलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय. गणेश, आपण यायचंय, समोरच्या संघाला डिसिजन द्यायचं. आयोजक सुद्धा कळवतात आम्हाला. आपण लवकरात लवकर आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे, नंतर आपला संघ बाद केला जाईल. गणेश, याची नोंद घ्यायची आपण. आम्हाला आयोजक कळवत आहेत, आपण तत्वरित या, नाहीतर आपला संघ बाद केला जाईल. कारण का समोरचा संघ सुद्धा आलेला आहे, बट आपली मॅच झालेली नाही आहे. येस, बोरमास गावचे राजू माळुंगे साहेब यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. त्यासोबत तसेच त्यांच्यासोबत जयदासजी सकाळ साहेब आणि बोरमास गावचे वरिष्ठ नागरिक सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. येस, अजयला मोठा फटका खेळायचा होता, परंतु मोठा फटका खेळूच शकला नाही. चेंडू मात्र बॉडीला बॉडी अवेपासून बॉल लांब होता, स्पर्श होत नाहीये. आता बंद चांगली गोलंदाजी राहिली रोहनची. पाहूया. ओहो, यस, यू मिस आय डेफिनेटली हिट. तर मात्र बोल्ड केलाय अजय याला. मोठे फटके कुठेतरी खेळ होता, परंतु त्या मोठ्या फटक्यानं आता मात्र रोख लावून ठेवले रोहन या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. तर अजयची जागा भरून काढत येत आहे तो म्हणजे शांतनू. येस, हे नौके खेळाडू आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्ष स्पोर्ट्स ओपनिंग चषक 2024 आयोजक असतील ते म्हणजे अक्षय देवघरे आणि नितेश कदम. गणेश शिंदे प्लीज आपण यायचं. आयोजक आपल्याला वारंवार विनंती करत आहेत, नाहीतर आयोजक आपला निर्णय आपल्याला कळवतील. कारण का ऑलरेडी आपल्याला वेळेचा अभावी करून आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याची नोंद घ्या. आपण आयोजकांकडे या, भेट द्या आणि आपला निर्णय कळवा. बोरमास संघ आपण खूप वेळ घेत आहे. येस, चांगला चेंडू होता शंतनूसाठी. वन डाऊनच्या स्वरूपात जो आलेला फलंदाज.
पुन्हा एकदा रोहन, तू शांतनू. ओहो, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता, काहीसा फलंदाजाला समजला नाही जावटेचा. शंतनू याला. गणेश शिंदे आपल्यासाठी लास्ट कॉल असेल, नंतर बर्देमास संघाला 38 नंतर बर्देमास संघाला बाय दिली जाईल. आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. साखरोळी संघ शेवटचा कॉल. तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने तिसरं शतक घेऊन येतं श्रेयस. समोर असेल सुमेश माडिक. पाहूया पुन्हा एकदा काय करतो श्रेयस संघासाठी. सुमेश सुद्धा तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. येस, नकारात्मक चेंडू टाकलाय गोलंदाज श्रेयस याने. पुन्हा एकदा श्रेयस तयार. ओ हो, चकवा चेंडू, चकवा घुमाया, फिरकी, बागा. फसवा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस टू सुमेश. पाहूया काय करतोय. ओहो, फुलटा चेंडू होता, परंतु पंच कळवतात नकारात्मक चेंडू आहे. ओहो, पुन्हा एकदा चकवा चेंडू होता. फलंदाजाला थोडंसं रीड करतोय की काय. चेंडू थोडासा पाठीमागे लागतोय. फलंदाजाला थोडंसं स्लोअर वन पद्धतीने खेळायला अडचण येते, परंतु सुमेशला काहीसा शांत ठेवून चालणार नाही. तो सुद्धा घणाघाती प्रहार करू शकतो. ओहो, एक वाईड एक बॉल डॉट टाकतोय, एक वाईड एक बॉल डॉट टाकतोय. काय चालू आहे. प्रॅक्टिसच्या दरम्यान सुद्धा आम्ही जेव्हा बघतो श्रेयस चांगली गोलंदाजी टाकत असतो सेक्टर 24 या मैदानावर, तेच मात्र प्रॅक्टिसचं मात्र मोबदला इकडे त्याला आता करावं लागेल चांगल्या प्रकारे. यष्टीरक्षक सांगतोय की चांगले बॉलिंग टाक, चांगली बॉलिंग टाकतोयस तू, परंतु श्रेयस काही ऐकत नाहीये. पाहूया. ओ, आता मात्र वळकून काढलाय आणि चेंडू सीधा सीमारेषा पार फेकून दिलाय. षटकार. फ्लॅट 6 मारलाय सुमेश माडिक याने. येस, जावटे गावाला बिलॉंग करतोय हा खेळाडू. नुकताच झालेला माणगाव प्रीमियर लीग सुद्धा ह्याचा सहभाग होता. चांगला खेळ तिकडे सुद्धा चांगला खेळला त्याच्या पद्धतीने. पुन्हा एकदा सुमेश माडिक. ओहो, शॉर्टपिच चेंडू होता, बॅटीची इनसाइड नाही, गोलीगत चौका. गोलीगत सूरज चव्हाण. बुक्कीट टेंगुळ.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल श्रेयशाचे. 13 धावसंख्या खर्ची केल्यात, 51 धावसंख्या झाल्यात. सुमेश वैदिक 17 धावसंख्या खेळतोय. पाहूया. ओहो, स्लोअर वन होता. पुन्हा एकदा चकवा दिलाय. वा, चांगली गोलंदाजी केली, परंतु इकडे कमबॅक करावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या इनिंग मधला. ओहो, पुन्हा एकदा स्लोअर वन होता. सुमेश थोडासा नाराज असेल, कारण का काही चेंडू जे स्लोअर वन होते तो मारू शकला असता, परंतु चेंडू त्याच्या झोनमध्ये नव्हते, पाल्यामध्ये नव्हते. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 52 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. 51 धावसंख्या बनवल्यात जावटे संघ ला. इकडे मात्र 51 धावसंख्या उभारल्यात आणि 52 धावसंख्या इकडे मात्र टार्गेट असेल ते म्हणजे बोरमास संघाला. साक्रोली संघ, आपला संघ इकडे मात्र बाद केलाय. आयोजक आम्हाला कळवत आहेत. आपला संघ इकडे मात्र बाद केला, आम्हाला आमचे आयोजक कळत आहेत. आणि बर्देमास संघाला बाय मिळाली आहे.
सामना चालू ठेवायचा. पंच अक्षय आपण बाहेर यायचं. अक्षय अक्षय आपण बाहेर यायचं आहे. अजून एक पंच पाठवा ना. अजून एक पंच पाठवा ना. ओके ओके. येस इकडे सामना सुरू झाला. पहिल्या चेंडूवरती मात्र संधी निर्माण होती रनआउटची, परंतु 2 धावा मात्र धावून काढल्या आहेत. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे विकास माळुंगे आणि आणि खाली आहे निखिल. येस इकडे मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र धावून काढल्या तर विकी आणि विकास. पुन्हा एकदा गोलंदाजी सुमेश. ओहो पुढ्यातला चेंडू उडवलाय, फेकून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुंदर अशी झेल इकडे.